नमस्कार रसिको, पुन्हा एकदा तुमच्यासोबत मयुरी. आजकाल काही लिहावंसं वाटतं आणि त्यात जर कोणाचा वाढदिवस असेल तर निश्चित लिहावंसं वाटतं. तर माझ्या बाळाचा आज 19वा वाढदिवस आहे. तर त्याच्यासाठी एक छान सुंदरशी कविता सकाळपासून लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्येक ओळ लिहिताना डोळ्यात पाणी येत होतं, कारण की आता त्याचं 12वी झालं आहे आणि आता तो त्याच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला माझ्यापासून दूर जाणार आहे. तर त्यामुळे ती कविता अपूर्णच राहिली. आता कशी ती पूर्ण केली आणि तुमच्यासमोर सादर करत आहे. कदाचित तुमच्या मनापर्यंत पोहोचेल. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, त्या न सांगताच समजतात. ज्या गोष्टी न सांगता समजतात, अरे बाळा, त्यालाच तर प्रेम म्हणतात. प्रत्येक चर्चेत कधी मी जिंकते तर तू हारतोस, कधी तू जिंकतो तर मी हारते. लहानपणी बोललेलं वाक्य रोजच ऐकवतो. तो लहान असताना तो जेवायचा नाही ना, तेव्हा मी त्याला सांगायचे की बाळा जेव रे, तू जेवलास ना की आईचं पोट भरतं. तर आता जेव्हा माझे उपवास असतात, मी जेवत नाही, तर तो मला म्हणतो, लहानपणी बोललेले वाक्य रोजच ऐकवतो, आईला खाताना बघून बाळाचं पोट भरतं. लोक कपडे बदलतात तसे बदल आले तुझ्या आयुष्यात. खूप सारे उतार चढाव आलेत ॲक्च्युली त्याच्या आयुष्यात लहानपणीच. तुझ्यासारखे बळ द्यावे देवाने प्रत्येक मनुष्य. केला सामना वादळाशी. ॲक्च्युली त्याचं थोडंसं जे स्कूलिंग होतं ना, ते डिस्टर्बच झालेलं होतं. म्हणजे कधी मराठी मीडियम तर कधी स्टेट बोर्ड तर कधी CBSE तर कधी ICSE तर कधी देशच बदलला. त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्बच झालेलं त्याचं. केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळला नाहीस. बरोबर काय आणि चुकीचं काही नसतंच असं सांगत सांगत नवीन वाट शोधलीस. हो, तो नेहमी मला एक गोष्ट सांगत असतो. जर काही आमचं डिस्कशन झालं की म्हणतो की नाही मा, बरोबर आणि असं चुकीचं काही नसतंच. पचकवून टाकले चॅलेंजेस सारे, तुला नक्की मिळतील तुझ्या मनाचे तारे, स्वप्नाचे तारे. तुझ्यातील सुप्त गुण लिहिता लिहिता पेनातील संपेल शाही. आता तू माझ्यापासून दूर स्वप्न साकार करायला जाणार, ही मनाने दिली ग्वाही. आणि म्हणूनच डोळ्यातले अश्रू डोळ्यातच गाठून जाईल. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, त्या न सांगता समजतात. आणि ज्या गोष्टी न सांगता समजतात, अरे बाळा, त्यालाच तर प्रेम म्हणतात. ही छोटीशी कविता, छोटासा प्रयत्न माझ्या बाळासाठी. आता तो बाळ नाही राहिला, 19 वर्षाचा झाला. पण प्रत्येक आईसाठी किती मोठा झाला तरी मुलगा हा बाळाच असतो. मेघ, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुषी हो. नमस्कार.